महाराष्ट्राचं एवढं दुर्दैव आहे की या महाराष्ट्रात एखाद्याला 300 ते 400 रुपये दररोज मेहनतीने कमवणे अवघड होते. महिन्याला 10,000 ते 12,000 कमावण्यासाठी माणूस सारखं धडपडत असतो. त्यातली त्यात मराठवाड्याची परिस्थिती अजूनच बिकट आहे. या महाराष्ट्रात 300 ते 400 रुपये रोज 10,000 ते 12,000 महिना कमावणं अवघड असताना एक माणसासारखाच माणूस एवढी संपत्ती कसं काय आपल्याकडे ठेवू शकतो, हे सर्वसामान्य माणसाला कळणं खरंच खूप अवघड आहे. हीच संपत्ती वाल्मिक कराडांनी चांगल्या मार्गाने कमवली असती तर आज ही वेळ आलीच नसती. माणसाचे जसे कर्म तसे फळ जरूर भेटत असतं. तर चला पाहू वाल्मिक कराडाची संपत्ती किती आहे ते. वाल्मिक कराड यांनी आपली सर्व संपत्ती काही स्वतःच्या नावे केली तर काही आपल्या नातेवाईकांच्या नावे. जसे की वाल्मिक कराड यांची पहिली पत्नी, दुसरी पत्नी, आपले सहकारी, ड्रायव्हर, मावस भाऊ, वॉचमॅन, नातेवाईक यांच्या नावे केलेली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी सांगितल्याप्रमाणे बीड माजलगाव येथे 50 एकर जमीन आहे. बीड मांजरसुंबा येथे 45 एकर जमीन आहे. बार्शी तालुक्यामध्ये 45 एकर जमीन आहे. सोनपेठ तालुक्यात 50 एकर जमीन आहे. पार गावात 40 एकर जमीन आहे. टोटल जमीन 230 एकर जमीन वाल्मिक कराड यांच्याकडे आहे. 15 ते 20 एकर जमीन त्यांच्या हिशोबातच नाही. वाल्मिक कराडांचा जमीन घेण्याचा आकडा 100 एकरच्या वरच होता. सर्वसामान्य माणसाला 1 एकर जमीन घेण्यासाठी अख्खं जीवन संघर्ष करावा लागतं, पण इथे तर हजारो एकर जमीन त्यांच्या घशात जाते. कशी जाते ही सर्वसामान्याला कधीच कळणार नाही. वाल्मिक कराड यांच्या नावे पुणे मगरपट्टा सिटीमध्ये ड्रायव्हरच्या नावावरती अख्खा फ्लोअरच आहे असे सुरेश धस म्हणतात. त्या फ्लोअरची किंमत 75 कोटी रुपये आहे. अंजनी दमनिया म्हणतात वाल्मिक कराड यांच्या नावे बीडमध्ये 4 वाईन शॉप आहेत. केज, वडवणी, बीड आणि परळी येथे वाल्मिक कराड यांची वाईन शॉप आहे. Sorry, it's DJ.